विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पक्षघटनेतील बदलांबाबत कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा. 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवारांना पाठवलेलं पत्र समोर. कागदपत्र न दिल्यास पक्षाची सुधारित घटना, कार्यकारिणी आणि नियुक्त्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह, पत्रात उल्लेख. गलिच्छ राजकारणात राहावं की न राहावं, समतेचं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार. माजलगावातील एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं भाष्य. जातीपातीचं राजकारण धनंजय मुंडेंनीच आणलं. उशिरा का होईना पण मुंडेंना शहाणपण आलं. मनोज जरांगे यांचा उपरोध हिकटवला. राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय. लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही, पंकजा मुंडे यांचं सूचक विधान. तर भाजपमधून बाहेर पडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा. पंकजा मुंडेंना काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांची खुली ऑफर. संजय राऊतांनी जयकुमार गोरेंवर केलेल्या शिवराळ टीकेवरून राजकारण तापलं. गोरेंनी मला ओळखण्याचाही प्रयत्न करू नये, अन्यथा अडचणीत येतील. राऊतांचा इशारा. कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, गोरेंनी टोला लगावला होता. उद्धव ठाकरेंच्या समक्ष पदाधिकाऱ्यांच्या 2 गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची. मातोश्रीवर ठाणे कल्याणच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतला हा प्रकार. एक तरुण आंदोलनातून मोदींना आव्हान देतोय आणि तुम्ही आपापसात भांडताय. ठाकरे संतापले. सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरी प्रकरणातील आरोपी उबाठाचे कार्यकर्ते. ठाकरे सेनेच्या विशाखा राऊतांकडून चोर कर्मचाऱ्यांची नेमणूक. आमच्यावर शिंतोडे उडवण्याआधी चोर कोण हे राज ठाकरेंनी पाहावं. आरोपांनंतर सदा सरवणकर यांचा पलटवार. भाजपच्या 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग. बिहार पोटनिवडणुकीत बांकीपूरमध्ये जनसुराज्य पक्षाच्या प्रशांत किशोर यांची 19,000 मतांनी बाजी. ही निवडणूक भाजपच्या केंद्र नेतृत्वाला संदेश देणार. विजयानंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य. गुजरातमधील मांजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपची बाजी. सतीश पटेल 30,630 मतांनी विजयी. काँग्रेसच्या भिकाबाई रबारी यांचा पराभव. मध्य प्रदेशात दातियामध्ये काँग्रेसचे घनश्याम सिंह 61,677 मतांनी विजयी. भाजपच्या आशुतोष तिवारी यांचा 11,054 मतांनी पराभव. नोकरी नाही मिळणार तर सिंहासन मिळणार. विद्यार्थ्यांचा आवाज आता प्रयागराजपर्यंत पोहोचलाय. आता कारणं चालणार नाही, जबाबदारी घ्यावी लागेल. बिहारमध्ये प्रशांत किशोरांच्या विजयानंतर राहुल गांधी यांचं ट्विट चर्चेत. दिल्लीसह इतर राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. विद्यार्थी आंदोलनावरून सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर पोलीस कारवाईचे आदेश. 19 ऑगस्टला पुढील सुनावणी. पॅलेट गन आणि एसआयटीच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता. राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अद्याप विचार नाही, अभिजित दिपकेंची स्पष्ट भूमिका. बुधवारी सीजेपीच्या कोर कमिटीची महत्वाची बैठक. पुढील अजेंडा ठरवणार. नाशिकच्या गोदावरी नदीपात्रात पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढला. गंगापूर धरणातून 3,387 क्युसेक वेगाने गोदावरीत विसर्ग सुरू. रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या चाळीसगावमध्ये भराडी नदीचा रुद्रावतार. गावात पाणी शिरल्याने 58 कुटुंबियांचं स्थलांतर. पुरामुळे घरांचं, गुरांच्या चाऱ्यांचं मोठं नुकसान. शासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी. मुंबईतील पाणी कपातीचं संकट दूर होणार. बीएमसी वरिष्ठ अधिकारी आणि जल अभियंता विभागाची लवकरच बैठक. मुंबईच्या जलाशयातील पाणीसाठा 90% पुढे. पाणी कपात रद्द होण्याची शक्यता. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.